मकर संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी उपवास करावा का, नैवेद्य कोणता दाखवावा, सर्व नियम आणि सर्व काही माहिती. नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. 14 जानेवारी 2026 बुधवारी या वर्षीची मकर संक्रांत आहे. खूप दिवसानंतर असा योगायोग आलेला आहे की या दिवशी षटतिला एकादशी सुद्धा आहे. अतिशय शुभ अशी ही तिथी आहे. एकादशी आणि मकर संक्रांत एकत्रित आपण यावर्षी साजरी करणार आहोत. शके 1947 पौष कृष्ण 11 बुधवारी 14 जानेवारी 2026 रोजी दुपारी ठीक 3:06 सूर्य मकर राशीत प्रवेश करणार आहे. आता संक्रांतीचा पुण्यकाळ 14 जानेवारी दिवशी दुपारी 3:06 सूर्यास्तापर्यंत म्हणजेच 6:20 हा पुण्यकाळ असणार आहे. तर मित्रांनो, यावर्षी संक्रांत आणि षटतिला एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे आता आपण काय करावे हीच माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. मित्रांनो, अनेकांच्या मनात एकच प्रश्न निर्माण होतो की आपण आता काय करावे. उपवास कोणाचा करायचा, दान कशाचं करायचं, पूजाविधी करायची का. षटतिला एकादशी म्हणजे काय, तर षट म्हणजे 6 व तिला म्हणजे तीळ, 6 तीळ असल्यामुळे 6 प्रकारच्या तिळाचे दान हे कशा प्रकारे करू शकतो, तर या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर मंडळी, संक्रांत म्हणजे काय, तर संक्रांत म्हणजे सूर्यदेव धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो आणि तोच हा दिवस असतो. आणि त्या दिवशी स्नान, दान, सूर्यपूजा, जप, तप यासाठी अत्यंत श्रेष्ठ हा दिवस मानला जातो. आता एकादशी म्हणजे काय, तर एकादशी म्हणजे भगवान विष्णू व श्री विठ्ठल यांना अत्यंत प्रिय असलेली ही तिथी आहे. तर या दिवशी उपवास, नामस्मरण, हरिपाठ, अभंग या गोष्टींना खूप महत्त्व असते. हे केल्यामुळे आपल्याला मोठे पुण्य प्राप्त होते. या दिवशी श्रीहरी विष्णूंची पूजा आणि स्तोत्रांचे श्रवण करायचं आहे. सकाळी लवकर उठून स्नान करा. या दिवशी विष्णू सहस्त्रनामांचे पठण, श्रवण करा. घरातील नकारात्मक ऊर्जा त्यामुळे नष्ट होते. तुमच्या जवळच्या विठ्ठल मंदिरात किंवा विष्णू मंदिरात जाऊन तिळगुळाचा नैवेद्य अर्पण करा. तिळगुळाचे लाडू, तिळगुळाच्या वड्या, तिळगुळाचं तुम्ही अर्पण करू शकता. विठ्ठल हे भगवान श्रीहरी विष्णूंचे रूप आहे, त्यामुळे संक्रांतीच्या दिवशी हा नैवेद्य दाखवल्याने जीवनात गोडवा आणि समृद्धी येते. आता मंडळी, ही संक्रांत व एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे त्यांचे नियम काय आहेत, तर जेव्हा 2 महिन्यात तिथीत एकत्र येतात तेव्हा शास्त्रानुसार एकादशीला प्राधान्य दिलं जातं आणि मुख्य म्हणजे उपवास हा एकादशीचा असावा आणि तो एकादशी दिवशीच करावा. संक्रांतीचे दान व पुण्यकर्म एकादशीच्या नियमात आपल्याला बसवायचे आहे. आता आपण हा उपवास करायचा आहे, तर कसा करायचा. तुम्ही निर्जनी उपवास करू शकता, पण तुम्हाला तो शक्य असेल तर तुम्ही निर्जनी उपवास करायचा आहे. मग तुम्हाला जर शक्य होत नसेल तर तुम्ही फलाहार खायचा आहे. तांदूळ, गहू, ज्वारी, बाजरी या दिवशी टाळायचे आहे. साबुदाणा, फळे, दूध, ताक मात्र चालते. दिवसभर रामकृष्णाचं नामस्मरण करावं, पांडुरंगाचं, विठ्ठलाचा जप करावा, हरिपाठ म्हणावे. आता पूजाविधी कशी करायची ते पाहूया. आता आपण सकाळी सूर्योदयापूर्वी आपल्याला स्नान करायचं आहे. सूर्यदेवांना अर्घ्य अर्पण करायचं आहे. देवाची पूजा करून आपल्याला देवघरात दिवा लावायचा आहे. नंतर श्री विठ्ठलाची आणि श्री विष्णूंची पूजा करायची आहे. तुळशीपत्र आपल्याला अर्पण करायचे आहे. पंचामृताने आपल्याला अभिषेक करायचा आहे. संध्याकाळी दीपदान, हरिनाम, अभंग, कीर्तन म्हणायचे आहे. आता बऱ्याच जणींना असा प्रश्न पडतो की मकर संक्रांतीला सत्यनारायण करायचा का, असे देखील काही जण म्हणतात. आता एकादशी आली आहे तर काय करावे, तर एकादशीच्या दिवशी सत्यनारायण पूजा करणे अत्यंत शुभ मानली जाते. भगवान विष्णूंचाच एक अवतार असलेल्या सत्यनारायणाची पूजा एकादशी तिथीलाच केल्याने त्याचे विशेष आध्यात्मिक लाभ आपल्याला प्राप्त होतात. या दिवशी तुम्ही सत्यनारायण पूजा देखील करू शकता. तर 11 वर्षानंतर यंदाच्या मकर संक्रांतीला हा दुहेरी योग जुळून आला आहे. त्यामुळे या योगाचा लाभ आपण असा करून घ्यावा. या दिवशी आपल्याला तिळाचे 6 प्रकार दान सुद्धा करता येते. 14 तारखेला तुम्हाला काय करायचं आहे पहा. मकर संक्रांतीची पूजा कशी, तर जशी नेहमीसारखी आपण पूजा करतो तशीच पूजा करायची आहे. तसेच या दिवशी तुम्ही हळदी कुंकू करायचे असले तरी सुद्धा करू शकता. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला जी सुगड पूजा करतात ती नेहमीप्रमाणेच करायची आहे. जी एकादशीचा उपवास करतात त्यांनी नेहमीसारखं एकादशीचा उपवास करायचा आहे. एकादशी तिथीला तिळगुळ खाता येतो, त्यामुळे एकादशीच्या दिवशी तुम्ही तिळगुळाचा नैवेद्य जो देवाला दाखवणार असाल तोच प्रसाद म्हणून तुम्हाला भक्षण करू शकता, तुम्ही खाऊ शकता. त्यात कोणतीही अडचण नाही. पण हा जो पुन्हा योग जुळून आला आहे, जो पुण्ययोगामध्ये काही विशेष साधना किंवा काही विशेष दानही केलं जातं. तर तुमची यामुळे दान केल्याने तुमची अडकलेली कामे पूर्ण होतात, 7 पिढ्यांचे दोष दूर होतात.
आता दान काय करायचं तर पहा, संक्रांती दिवशी संक्रांत आणि एकादशी एकाच दिवशी असल्यामुळे आपल्याला दानाचं पुण्य दुप्पट मिळतं. दानासाठी उत्तम वस्तू आपल्याला द्यायच्या आहेत. त्यात तीळ द्यायचे आहेत, गूळ द्यायचा आहे, उबदार कपडे, ब्लँकेट द्यायचे आहेत, चादरी द्यायच्या आहेत. चांगली कपडे द्या, फाटकी कपडे देऊ नका. चांगली कपडे द्या, तांदूळ द्या, अन्नदान करा. दान करताना आपल्याला मनात एकच भाव ठेवायचा आहे की देवा, माझ्या घरात सुख समृद्धी, आरोग्य, भक्ती नांदू दे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे या दिवशी केलेला उपवास 1000 एकादशीचे पुण्य आपल्याला देतो. म्हणजेच मकर संक्रांती दिवशी जर एकादशी आली असेल आणि उपवास जर आपण केला तर आपल्याला 1000 एकादशी केल्याचं पुण्य आपल्याला पुन्हा मिळतं. मग या दिवशी काय करू नये तर या दिवशी मांस खाऊ नये, मद्य सेवन करू नये, भांडण, नकारात्मक गोष्टी बोलणे, खोटं बोलणे, देवाची निंदा करणं, इतरांची निंदा करणं या गोष्टी प्रकर्षाने आपल्याला टाळायच्या आहेत. विठ्ठलाचे नामस्मरण केल्यावर जीवनातील अडथळे दूर होतात. तसेच या दिवशी तुळशीची पाने तोडू नयेत. या दिवशी भात देखील खाऊ नये, हे सर्वांनाच माहीत आहे. तसेच तुळशीला देखील या दिवशी पाणी अर्पण करू नये. 2026मध्ये मकर संक्रांत आणि एकादशी एकत्र येणे हा फारच दुर्मिळ योगायोग आहे. असा हा दिवस आपल्याला अजिबात वाया घालवायचा नाही. या दिवशी नामस्मरण, उपवास, दान, भक्तीने आपले जीवन पवित्र करायचं आहे. आता ज्यांना उपवास करणं अजिबात शक्य होत नसेल त्यांनी संक्रांतीच्या दिवशी जेवणात नेमके काय बनवावे ते पाहूया. सगळ्यांनाच उपवास करणं शक्य होत नाही. संक्रांतीच्या दिवशी कोणते पदार्थ आपण खाऊ शकतो हे आपण पाहूयात. मकर संक्रांत म्हणजे नुसता सण नाही तर ऋतू बदलाचा, दानधर्माचा आणि गोडवा वाढवणारा हा दिवस आहे. या दिवशी षटतिला एकादशीला सुद्धा या एकादशीला सुद्धा तिळाचं फार महत्त्व आहे. नावातच तिळाचे महत्त्व आहे. त्यामुळे मग तिळाचा 6 प्रकारे वापर करायचा. म्हणजे नक्की काय करायचा तर तिळाचे स्नान, तिळाचं उठणं, तिळाचं होम हवन, तिळाचं अर्पण, तिळाचं दान, तिळाचं भक्षण असं 6 प्रकारे तिळाचा वापर केल्याने पुण्यप्राप्ती होते. आता आपण जे पाहिलं ते दान आहे. तिळाचं ते म्हणजे तीळ लेपन. मग मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा लवकर उठतो, अंघोळ करतो, अंघोळ करण्यापूर्वी शरीराला तिळाचे लेपन करा. म्हणजे अंगाला तिळाची पावडर लावून अंघोळ करा. उटणे लावायचं आहे. अंघोळीच्या गरम पाण्यामध्ये आपल्याला पांढरे तीळ टाकून तरी पाण्याने स्नान करायचं आहे. दुसरे तिळाचे दान म्हणजे तीळ तर्पण करा. तांब्याच्या भांड्यामध्ये पाणी भरा. त्यामध्ये पांढरे तीळ, हळदी कुंकू, फुले, अक्षता, थोडासा गूळ अशा या संपूर्ण मिश्रित पाण्याने आपण सूर्यदेवांना अर्घ्य द्यायचा आहे. अर्घ्य देताना ओम सूर्याय नमः हा मंत्र म्हणा. त्यानंतर तिसरे दान म्हणजे दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला पितरांच्या नावाने अर्घ्य देता येतं. त्याला आपण तर्पण असे देखील म्हणतो, तीळ तर्पण. त्यानंतर चौथे दान म्हणजे होम. तर या दिवशी आपल्याला देवघरातल्या देवी देवतांसमोर पूजा करतो. त्यानंतर सुद्धा स्नान आपण तिळाच्या पाण्याने घालू शकता. त्याचबरोबर एका पंक्तीमध्ये थोडेसे तांदूळ घ्या, त्यामध्ये थोडेसे पांढरे तीळ घ्या. हे मिक्स एकत्र करा आणि त्यामध्ये 1-2 कापुराच्या वड्या ठेवू शकता आणि हा कापूर आपल्याला पेटवून द्यायचा आहे आणि त्यावरती पांढरे तीळ आणि तांदूळ टाका. हा झाला तिळाचा होम. त्यानंतर पुढचे 5वे दान म्हणजे तिळाचे दान. हे तीळ भक्षण, तीळ घातलेले विविध प्रकारचे अन्नपदार्थ तयार करू शकतो आपण. तिळाची चिक्की, तिळाचे लाडू, तिळाची बर्फी. त्यानंतर 6वे दान म्हणजे तिळाचे दान म्हणजे तिळदान. आपण एकमेकांना तिळगुळ देतो त्यावेळेस काय म्हणतो, तिळगुळ घ्या, गोड गोड बोला. तर मोठ्यांनी लहानांना, लहानांनी मोठ्यांना तीळ द्यायचे असतात. तिळगुळ असेल किंवा तुम्ही तिळापासून जे काही कोणताही पदार्थ बनवाल ते आपण लहानांनी त्याला आशीर्वाद घेऊन ते तीळ जे आहे तर ते तिळगुळ भक्षण करायचं असतात. या दिवशी तिळाच्या दानाला विशेष महत्त्व आहे. देवी पुराणात हा श्लोक असा सांगतो की जो मकर संक्रांती दिवशी जी माणसे दानधर्म देतात, दानधर्म करतात, होमहवन करतात त्या वस्तू सूर्यदेव त्यांना प्रत्येक जन्मामध्ये देत असतो. मकर संक्रांती दिवशी 6 प्रकारचे दान कोणते आहेत त्याबद्दल मी तुम्हाला जे काही सांगितलं आहे ते तुम्ही आवर्जून करा. आधुनिक काळामध्ये दान, विद्यादान, श्रमदान, रक्तदान, वस्त्रदान, अन्नदान, नेत्रदान या गोष्टींचा समावेश आवर्जून व्हायला हवा. मकर संक्रांतीला सूर्य धनु राशीतून मकर राशीत प्रवेश करतो. हा दिवस उत्तरायणाची सुरुवात मानली जाते. याच दिवसापासून थंडी थोडी थोडी कमी होऊ लागते आणि दिवस तिळातिळाने मोठा व्हायला लागतो. म्हणूनच डिसेंबर-जानेवारीमध्ये शरीराला उष्णता देणारे पदार्थ आपण खात असतो. गोड बोलण्याचा संकल्प करत असतो. तसेच धार्मिक अर्थ आपण
असं आहे की पृथ्वीशी नातं आणि भोगीशी भाजी संक्रांतीच्या आदल्या दिवशी आपण करत असतो. भोगीच्या भाजीत असतात वांगी, गाजर, मटार, सगळ्या प्रकारच्या पापड्या, बोरं, गाजर, पेरू हे सगळे मिळून आपण भोगीची भाजी तयार करत असतो. आणि या दिवसात भरपूर प्रमाणात या भाज्या येत असतात. निसर्गाने दिलेले भरभरून आपल्याला हे अन्न असतं ते खायचं असतं. त्याचबरोबर आपण तिळाचे लाडू करतो, वड्या करतो, बर्फी करतो, शेंगदाण्याच्या पोळ्या करतो, तिळाच्या पोळ्या करतो, गुळपोळी करतो. तसेच काही घरांमध्ये पुरणपोळीचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो. हे सगळे पदार्थ म्हणजे आपल्या शरीरात उष्णता निर्माण करणारे पदार्थ आहेत. म्हणूनच आपण त्याचा वापर भरभरून करत असतो आणि तो नक्कीच करावा. संक्रांतीच्या दिवशी देवाला दाखवायचा नैवेद्य असतो तीळ, गूळ, बाजरीची भाकरी, भाजी, पुरणपोळी, गूळ तसेच तीळपोळी, गुळपोळी, शेंगदाणा पोळी असे आपण नैवेद्य दाखवत असतो. हे पदार्थ उष्ण असतात आणि संक्रांतीत थंडी असते, तर हे पदार्थ पोटात गेल्यावर शरीरात उष्णता निर्माण होते. म्हणूनच हे पदार्थ आपण आवर्जून खातो आणि या संक्रांतीला देखील आपल्याला हे सर्व पदार्थ बनवायचे आणि खायचे देखील असतात. तर मंडळी, संक्रांतीच्या दिवशी गोड खा, गोड बोला आणि गोड आठवणी साठवून ठेवा. मकर संक्रांतीविषयी एकादशीविषयी थोडक्यात माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर हा व्हिडिओला लाईक करा, हा व्हिडिओला शेअर करा आणि आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला हाईप करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे मनापासून धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.